नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत पुण्याहून गोव्याला. रात्र आहे, रस्ते शांत आहेत आणि घाटातून जाणारा प्रवास आज थोडा वेगळाच असेल. सुरुवातीला सगळं नेहमीसारखं चाललं होतं. गाड्या, हायवेवरील लाईट्स आणि दुरून येणाऱ्या हॉर्नचा आवाज. पण जसजसे आपण पुढे जाऊ लागलो तसा रस्ता ओसाड होत गेला. एक विचित्र शांतता जाणवू लागली. आता आपण आलो आहोत आंबोली घाटाकडे. रात्रीच्या अंधारात हा घाट अजूनच भयानक दिसतो. रस्त्याच्या एका बाजूला खोल दरी आहे तर दुसऱ्या बाजूला दाट जंगल, आणि त्या जंगलातून कधीतरी अनोळखी आवाज ऐकू येत होता, जणू कोणीतरी मागे मागे चालतंय. आम्ही थांबलो होतो एका ढाब्यावर चहा प्यायला. ढाबा जवळपास रिकामाच होता. फक्त एक म्हातारा बसून होता. त्याने हळू आवाजात विचारलं, तुम्ही हा रस्ता रात्री जाताय? आम्ही होकार दिला. तेव्हा त्याने फक्त एवढंच म्हटलं, सावधान राहा, सगळे परत येत नाहीत. रात्रीचे 12 वाजून गेले होते. घाटातून जाताना अचानक गाडीचा हेडलाईट्स काही क्षणासाठी बंद झाला. त्या क्षणात आम्हाला रस्त्याच्या कडेला पांढऱ्या कपड्यातील सावली उभी दिसली. गाडीचे लाईट्स लागले आणि ती सावली गायब झाली. पण आम्हा सगळ्यांनी ती स्पष्ट पाहिली होती. संपूर्ण रात्र एक अजब भीतीने गेली. पण अखेर पहाट होताच आपण पोहोचलो गोव्याला. तो प्रवास अजूनही आठवला की अंगावर शहारे येतात. कदाचित ते फक्त आपली कल्पना होती किंवा खरंच त्या घाटात काहीतरी वेगळं दडलं आहे, हे आम्हाला आणखीन माहीत नाही. असेच अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.